नमस्कार. किरण भडंग बातमीपत्र सादर करत आहे. ठळक बातम्या. पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता राखावी. बाबू जगजीवनराम शिक्षण संस्थेचे संस्थाध्यक्ष व प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर कैलास जपसरे यांचे आवाहन. स्वच्छता मिशन अंतर्गत हँडवॉशने हात स्वच्छ धुणे व शालेय पोषण आहार अंतर्गत आरोग्यदायी केळी वाटपाचा उपक्रम संपन्न. आता सविस्तर बातमी. पावसाळ्यात पसरणाऱ्या संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे, असे आवाहन अकोटला प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ व श्री सरस्वती ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्था आणि बाबू जगजीवनराम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉक्टर कैलास जपसरे यांनी केले. बुधवार तारीख 19 ऑगस्ट 2026 ला परम आसरा कॉलनीतील बाबू जगजीवनराम विद्यालय व कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित स्वच्छ भारत मिशनचा गाभा असलेल्या हँडवॉशने हात स्वच्छ धुण्याच्या उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. हा उपक्रम सार्वजनिक आरोग्य आणि देश उभारणीचा एक मुख्य पाया असून प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता नियमित राखावी, असा आग्रह त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून व्यक्त केला. आज रोजी प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्यामुळे पसरणारे वेगवेगळे रोग ते काही इन्फेक्शनमुळे, जंतूमुळे होत असतात. आपल्या सर्दी पडसा झाला, पोटाचा आजार झाला, निमोनिया झाला किंवा आणखीन दुसरे काही आजार या काळात पसरत असतात. याकडून आपण संपूर्णपणे स्वतःला वाचू शकतो. त्याच्यासाठी आवश्यक असते आपल्याला स्वच्छ हातपाय आपले ठेवायचे. आपल्याला जेवण करायच्या अगोदर किंवा बाहेरून कुठे आल्यावर किंवा सकाळी उठल्यावर आपले तोंडाची स्वच्छता, हातपायाची स्वच्छता, शरीराची स्वच्छता चांगल्या प्रकारे करून घ्यायला पाहिजे. जर आपण बाहेरून आलो, आपल्याला सवय नसली हातपाय धुवायची, तर होऊ शकते एखादा रुग्ण तो तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये, तुमच्या सानिध्यात असा आला असेल की त्याचे जंतू तुमच्या हातात किंवा तुमच्या कपड्यात किंवा तुमच्या चेहऱ्यावर किंवा केसावर असू शकतात आणि तोच जंतू नंतर तुम्हाला आजार देऊन जातो. सर्दी पडसा त्याच्यामुळे होते, पोटाचं इन्फेक्शन सहसा त्याच्यामुळे होते. अस्वच्छ पाणी पिलो, अस्वच्छ जेवलो, कार्यक्रमाला जेवायला गेलो, तिथे स्वच्छता बाळगली नाही, तर त्यामुळे हे आजार होत असतात. म्हणून आपल्याला या काळास अशा प्रकारची काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला हे आजार होणार नाही, आपल्याला होणार नाही. परंतु आपण असं केलं तर इतरालाही, इतर लोकांना जे आपल्या सानिध्यात येतात किंवा कॉन्टॅक्टमध्ये असतात, आपले भाऊ, बंधू, आई, वडील किंवा मित्रमंडळ, त्यांना सुद्धा आपण या आजारापासून प्रोटेक्शन म्हणजे त्याच्यापासून वाचवू शकतो. म्हणून मित्रांनो, आज आपण स्वच्छतेवरच बोलू. शिक्षकांनी आज प्रोग्राम राबवावे. मुलांना हात कसे धुवायचे, कोणता हँडवॉश यूज करायचा, कसा करायचा, किती वेळ ठेवायचा, याबद्दल शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करतील. परंतु प्रत्येक वेळेस प्रत्येकाने आज गाठ बांधून घ्यायला पाहिजे की बाहेरून आलो की हात धुवायचा, तोंड धुवायचा, पाय धुवायचे, त्याच्यानंतर बाकीचा आपला कार्यक्रम करायचे. ते गाड्यातून गेल्यावर स्वतःला स्वच्छ ठेवायचा आपण नियम बनवायला पाहिजे, जेणेकरून आपण काही जंतूच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो तर त्याचा दुष्परिणाम तिथेच संपेल या हँडवॉशमुळे किंवा तुम्ही जे स्वच्छ स्वतःला ठेवसाल त्याच्यामुळे. कोणकोणते आजार असतात, सर्दी पडसा खोकला, ते एकदा लागला की डॉक्टरकडे जा, ते डॉक्टर मग सुई देत, गोळ्या देते, स्वतःला बरं वाटत नाही, कणकण वाटते, खेळूसं वाटत नाही. पोटाचा आजार झाला, बळसाकड लागते, पोट दुखते, पोट जमून येते, परत डॉक्टरकडे गेलो मग ते सलाईन लावा. याच्यापासून वाचवण्याकरिता साधा नियम आहे की स्वतःला स्वच्छ ठेवा, हँडवॉश यूज करा. हँडवॉश खूप महाग नसते, हे घरगुती आपल्याला बनवता येते.
मॅडम किंवा सर तुम्हाला सांगतील की हा हँडवॉश कसा बनवायचा, आणि एक शिशी घरी आपल्या घरी स्नानगृह असेल किंवा बाहेर कुठे ठेवून तिथच्या तिथे आपले हात स्वच्छ करायचे, त्याच्यानंतर बाकीचा आपण कार्यक्रम करायचे. तो हे जर तुम्ही केला तर तुमचा आरोग्य चांगला राहील. तुमचा आरोग्य चांगला राहिला तर तुमची प्रगती शिक्षणाच्या बाबतीत आणि इतर याच्या बाबतीत खूप भरभराटीने होईल. स्वतःला एक चित्त करायचा, नाहीतर असं करायचा तसा करायचा, स्वच्छतेकडे दुर्लक्ष करायचा. जर आजार मोठा लागला आपल्याला, आपली प्रकृती बरोबर नसली, ऐन वेळेवर परीक्षेच्या वेळेस आपल्याला जर कोणता आजार लागला तर त्याने दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून सर्वांनी हे चांगल्या प्रकारे आज जे आम्ही सांगून राहिलो आहोत त्याला आत्मसात करावे. या कार्यक्रमात शिक्षक प्रदीप शेळके यांनी सूत्रसंचालन करताना विद्यार्थ्यांना आरोग्य राखण्यासाठी किमान 20 सेकंद हँडवॉशने हात स्वच्छ धुणे आवश्यक असल्याचे आवाहन केले. प्रत्येकाने जेवणापूर्वी व शौचालयाचा वापर केल्यानंतर हँडवॉशने हात स्वच्छ धुणे गरजेचे असल्याचे सांगितले. अस्वच्छतेमुळे संसर्गजन्य आजार व पोटाच्या विकारांचा सामना करावा लागू शकतो, असे श्री शेळके म्हणाले. आपल्या शाळेमध्ये आपण ज्यावेळेस आपल्या 2 वाजता शालेय पोषणाहार म्हणजे खिचडीसाठी आपण विद्यार्थी ज्यावेळेस आपण क्लासमधून बाहेर येतो मधल्या सुट्टीमध्ये, तेव्हा आपण आपली नियमित सवय आहे की आपण क्लासमधून आल्यानंतर सर्व विद्यार्थी आपल्या नळावर जाऊन हात स्वच्छ धुवून मग आपण खिचडी खाण्यासाठी जातो. बरोबर आहे. याचं कारण काय आहे की आपण ज्यावेळेस मैदानामध्ये असतो किंवा वर्गामध्ये असतो त्यावेळेस आपले जे हात असतात ते आपण कळत न कळत आजूबाजूला टेकवतो किंवा आपण खेळताना मातीच्या संपर्कात येतो. त्यावेळेस आपल्या हातावर जंतू राहतात आणि ते जंतू आपल्या पोटात जाऊ नये. पोटात गेल्यानंतर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण आजारी पडतो, आपल्याला त्याच्यापासून इन्फेक्शन होते. काही विद्यार्थ्यांना ते संडास लागते, काही विद्यार्थ्यांना सर्दी होते. तर या गोष्टी टाळण्यासाठी आपण नेहमी काय करतो की आपण जेवणाच्या आधी म्हणजे आपल्या शाळेमध्ये 2च्या ब्रेकमध्ये आपण सर्व विद्यार्थी हात धुतो आणि त्यानंतर आपण जेवण करायला बसतो. आणि जेवण झाल्यानंतर सुद्धा तुम्ही हँडवॉश करता ना, जेवणाआधी आणि जेवणाच्या नंतर. आणि त्याच प्रकारे तुम्ही ज्यावेळेस आपल्या घरी असता, आपल्या परिसरात असतात, त्यावेळेस तुम्ही बाहेर खेळल्यानंतर तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की तुम्ही जर बाहेर कुठं खेळायला गेले आणि त्यानंतर तुम्ही घरी गेले तर घरी गेल्यानंतरही काय करायचं आहे आपल्याला, पहिले हात पाय स्वच्छ धुवायचे, तोंड धुवायचं आणि नंतर आपल्या घरामध्ये आपण आपल्या इतर कामामध्ये व्यस्त व्हायचं. तुम्ही घरामध्ये गेल्यानंतर तुम्ही वाचन करता, अभ्यास करता, जेवता, बसता, आपल्या आई वडिलांसोबत बसता, लहान बहीण भावासोबत बसता. तर त्यावेळेस आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस इतर कोणत्या गोष्टीच्या संपर्कात आलो किंवा आपण बाहेर खेळायला गेलो किंवा आपण एखाद्या प्रवासाला गेले तुम्ही किंवा कुठून बाहेरून फिरून आले, बाजारात गेले, तर आपण पहिले काय काम करायचं की आपले हातपाय स्वच्छ करायचे आणि नंतर आपल्या घरामध्ये आपल्या इतर कामांसाठी लागायचं. आता यासाठी आपण हात कसे स्वच्छ धुवायचे, पाय धुणं तुम्हाला बाहेर सांगू आपण, पण हात कसे स्वच्छ धुवायचे, हँडवॉश कसा वापरायचा त्याचा आपल्याला इथं प्रात्यक्षिक द्यायचं आहे. तर आपण एक एक विद्यार्थ्याला इथं बोलवून आपण त्याचं इथं प्रात्यक्षिक घेणार. बघा, असं थोडेसे हात ओले करायचे. त्यानंतर आपल्या घरी उपलब्ध असलेला कोणताही हँडवॉश त्याला हातावर घ्यायचं, हात पूर्ण असे घासून घ्यायचे एकाला. कशा प्रकारे घासायचे हात बघा. तुम्ही हँडवॉश घेतल्यानंतर हात तर असे घासायचे, मागून घासायचे. पूर्ण आपला जो आहे, जे पंजे आहेत आपले दोन्ही, ते पूर्ण एकदम घासून घ्यायचे हात स्वच्छ. आणि नंतर काय करायचं आपल्याला, हात स्वच्छ धुवून घ्यायचे. सर्वांना दाखव कशा प्रकारे घासत आहेत हात. आता काही राहील का आपल्या हातावर, किटाणू राहतील का? आणि आणखी 1-2 वेळा जर तुम्ही घासून घेतलं स्वच्छ एकदम, कधी कधी माती लागली राहते, नख राहतात, नखामध्ये माती राहते, एखाद्या वेळेस आपले नख न कळत वाढलेले राहतात. आपण तसे व्यवस्थित नख काढतो नेहमी आठवड्यातून, पण कधी नख राहतात त्यांना व्यवस्थित घासून घ्यायचं. आणि नंतर 20
30 सेकंद झाल्यानंतर काय करायचं, हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हात धुताना सुद्धा मागून पुढून घासून घ्यायचे. पूर्ण आपण जसा हँडवॉश वापरला हातावर तशा प्रकारे हात धुवून घ्यायचे. काही राहील का? हात दाखव का स्वच्छ झाले का हात आनंदीचे? त्याच्या हाताने घेऊ दे त्याला. हात घासा आता समोर का. बघून घ्या, दिसते ना तुम्हाला? इकडे प्रेम आता थोडं पहा, दिसते ना? हात पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. तुझ्या हातानं पाणी घे, तुझ्या हातानं तू हँडवॉश घे, पाणी व्यवस्थित घे. ही गोष्ट कोणासाठी करायची आहे? दुसऱ्यासाठी करायची आहे की आपल्यासाठी करायची आहे? आपल्या आरोग्यासाठी करायची. म्हणजे जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहिलं म्हणजे आपल्या परिवारातलं, आपल्या मित्रमंडळीचं, आपल्या आजूबाजूला जे आपल्याला नेहमी आपल्या संपर्कात राहतात त्या सर्वांच्या आरोग्यासाठी सुद्धा याचा फायदा होईल. कारण काय होईल की आपलं आरोग्य स्वच्छ राहिलं म्हणजे आपण आजारी पडू का? नाही. आणि आपण आजारी नाही पडलो तर आपल्यामुळे जे आजार इतरांना होतील ते होतील का? नाही. म्हणून सर्वात पहिले सुरुवात आपल्यापासून करायची. मुख्याध्यापक सागर अहिर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना दैनंदिन स्वच्छता राखण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमादरम्यान 4थ्या वर्गाची विद्यार्थिनी आनंदी राहुल खंडारे हिने भाषणातून स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. आज मी आपल्या समोर स्वच्छतेचे विषयी माहिती सांगणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकावे माझी नम्र विनंती आहे. आपण घरी गेल्याबरोबरच हात धुवायचे आणि स्वच्छता, पाय धुवायचे, तोंड धुवायचं, साबणाने स्वच्छ धुवायचं आणि घरी गेल्यानंतर जेवणाच्या आधी हात धुवायचे आणि जेवणानंतर पण हात धुवायचे. हे करायची सवय लावायची आणि हे करून आजारापासून आपण वाचू शकतो. शिक्षिका हिमाली भोंडे यांनी साथीचे रोग जर टाळायचे असतील तर हात स्वच्छ धुणे हाच प्रभावी उपाय असल्याचे सांगितले. स्वच्छतेबद्दल सर्वांना माहीतच आहे. सकाळी उठल्यापासून आपण काय करतो? सर्वप्रथम आपण ब्रश करतो. सर्वजण ब्रश करता? सर्व ओके. त्याच्यानंतर आपण आंघोळ वगैरे करतो. आंघोळ करताना आपण चेहऱ्याला, हाताला, पायाला सर्व जागी साबण लावून स्वच्छ करतो. त्याच्यानंतर कोरड्या टॉवेलने आपण अंग पुसून स्वच्छ कपडे घालतो. त्याच्यानंतर जर शाळेत यायचं असेल तर आपण नाश्ता करून येतो, म्हणजे पुन्हा हात धुतो की तसेच नाश्ता करता? आताच आंघोळ केली, कशाला करायचा? डबल हात कशाला धुवायचे? असं करता का? नाही. पुन्हा हात धुतो. म्हणजे काही खाण्याच्या आधी आपल्याला हात धुवायचे असते. का बरं धुवायचे असते? हा, न कळत आपले हात इथे तिथे लागतात आणि जर्म्स आपल्या डोळ्याला दिसत नाही. बारीक बारीक जे सूक्ष्म जीव आहे ते आपल्याला दिसत नाही, पण आपण हँडवॉश केल्याने ते जर्म्स आपल्या हातावरचे मरून जातात, आपले हात स्वच्छ होतात. जर हात स्वच्छ धुवून आपण काही खाल्लं किंवा पाणी पिलं तर आपलं पोट दुखेल का? किंवा आपण हात न धुता काही खाल्लं पिलं तर आपलं पोट दुखेल का? बरं दुखेल? आपल्या हातावरचे जर्म्स आपल्या पोटात जातील, त्यामुळे आपलं पोट दुखेल. असं करता करता जर आपण स्वच्छतेची काळजीच घेतली नाही तर आपल्याला साथीचे रोग होऊ शकतात.
पोटाचे रोग, त्याच्यानंतर कावीळ, त्याच्यानंतर अजून डायरिया. यानंतर शालेय पोषण आहाराअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना ताजे व पौष्टिक अशा आरोग्यदायी केळी फळांचे वाटप करण्यात आले. पोषण आहारात फळांचा समावेश केल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रतिकारशक्ती वाढते आणि अभ्यासात एकाग्रता टिकून राहते, असे मान्यवरांनी त्यांच्या मनोगतातून सांगितले. प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार केळीचे वाटप करण्यात आल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात या फलाहाराचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रदीप शेळके यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षक प्रवीण साबळे यांनी केले. माननीय डॉक्टर कैलाजी जपसरे साहेब यांनी मोलाचं मार्गदर्शन आपल्या सर्व विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. याबद्दल मी त्यांचे मनापासून शाळेच्या वतीनं आभार मानतो. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नीता कुरील, प्रकाश राखोंडे, श्वेता मोहात, मनीष निमकर, आशिष लाडोळे, प्रवीण साबळे, दिनेश इंगळे, निखिल थारकर, रोहिणी देशमुख, गुलाम इम्रान, मोहित जपसरे, हर्षवर्धन जपसरे, हिमाली भोंडे, मीरा तायडे, नूतन मगरे, शारदा तेलगोटे आणि पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम केले. पालक वर्गातूनही या उपक्रमाचे कौतुक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आणि याचबरोबर बातमीपत्र संपले आहे. धन्यवाद.